ह्या सगळ्याची सुरुवात काहीतरी बिहेवियरल प्रॉब्लेम्समधनं किंवा दिसत असेल तर पालकांनी असे कुठले रेड फ्लॅग्स दिसले तर समजावं की काहीतरी आहे प्रॉब्लेम आणि आपल्याला आता काउन्सिलरकडे गेलं पाहिजे किंवा ह्याच्यावर काहीतरी एक ॲक्शन घ्यायला पाहिजे. तर असे काही रेड फ्लॅग्स आहेत का आपल्या मुलामध्ये? एकतर आपल्याला त्याच्यातले वागण्यातले बदल लक्षात येतात. अभ्यासातलं उडालेलं लक्षात येतं. वेळा जेवणा खाण्याच्या चुकलेल्या लक्षात येतात. फक्त ड्रग्सच्या बाबतीतच नाही, पण जेवणा खाण्याच्या वेळा बदलतात. प्रमाण बदलतं. काही ठिकाणी एकदमच जेवण बंद होतं, काही ठिकाणी अति खात सुटतात मुलं. झोपायच्या वेळा बदलतात. शारीरिक बदल दिसायला लागतात आपल्याला. ती मुलांचे खूप बारीक होत आहेत किंवा डोळे लाल दिसत आहेत. ठराविक वेळी खूप अस्वस्थ दिसतोय. हात चेक केले पाहिजे. हातावर काही खुणा आहेत का हे चेक केलं पाहिजे. जर काही इंजेक्ट करत इंजेक्शनच्या. असतील तर हातावरच्या खुणा दिसतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढून त्याच्याबरोबर बसावं लागेल. बोलण्यातले फरक जाणवत आहेत का? मित्रमैत्रिणी खूप सिक्रेटिव्ह ठेवतोय का? मित्रमैत्रिणींना घरापर्यंत पोहोचू देतोय का? की मी एकीकडेच चाललोय. एकीकडे म्हणजे कुठं? आणि रात्री बेरात्री अशा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या रात्रीच घडतात. त्यामुळं आपलं मूल रात्री बाहेर जाऊन जास्त वेळ घेते का? मूल म्हणलं ना की आपल्या डोळ्यासमोर उगीच ते 12-13 वर्ष येतं. पण 16-17 वर्षाचं पण मूलच आहे. म्हणजे ते ते स्वतःला मोठेच समजतात. त्यांना असं वाटतं आता आम्ही मोठे झालो, आम्ही कॉलेजला चाललो, आम्हाला सगळं कळतं. पण ते त्यांच्यातलं चाइल्ड अजून गेलेलं नाही आहे. त्यामुळं त्या सगळ्याची काळजी घेताना आपल्याला हे रेड फ्लॅग्स तर बाकी सगळे आहेतच. बॅग चेक मला असं वाटतं परस्पर करणं. अशापेक्षा मुलांना सवय असावी. आई मध्ये मध्ये बॅग बघेल. ओपन ठेवा, काही हरकत नाही. जर काही मिळालं तरी विचारा. बहुतेक सगळेजण सांगतात की माझ्या मित्राचं होतं, मैत्रिणीचं होतं. बघा पण की त्याच्यावर बोलून बघा. मग ह्याचे परिणाम जे आहेत ते बोलून बघा. आधी तुम्ही माहिती करून घ्या की अशा ड्रग्सचे काय काय परिणाम असू शकतात आणि मग ते मुलांना किती त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचे. न बोलता तर होणार नाही आहे. त्यामुळं काही गोष्टी तुम्हाला बोलाव्या लागतील. काही ठिकाणी असं होईल की तुम्हाला हे सगळे परिणाम सांगणं आणि ते पटवून देणं हे जमेलच असं नाही. काही ठिकाणी बिहेवियर थेरपी लावावी लागते. या मुलांचे विचारांच्या पद्धतीमध्ये बदल झालेले असतात. तर अशा ठिकाणी आपण फक्त सांगून काही होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्ह रोल प्ले करत असतात आणि त्यामुळं तुमच्यात आधीच खूप देवाणघेवाण झालेली असते. त्यामुळं मुलं तुमचं खूप मन लावून ऐकतील आणि तुम्हाला काहीतरी दाद देतील असं प्रत्येक वेळेस नाही होणार. त्यांना कोणीतरी एक असा पाहिजे असतो व्यक्ती जो सेफ स्पेसमध्ये सगळं ऐकेल. त्यांना तो सेफ स्पेस क्रिएट करून देईल. त्यामुळं काउन्सिलरकडे आल्यावर कित्येकदा मुलं आपलं खरं सगळं सांगून टाकतात. कारण त्यांना ती जागा हवी असते. ती जागा अवेलेबल करून देणं म्हणजे तुमचं अपयश आहे असं पालकांनी समजून घ्यायची गरज नाही आहे. इट्स अ हेल्प. म्हणजे तुम्ही कशी तुमची घरातल्या कामांमध्ये तुम्ही एखाद्या बाईची मदत घेतलं की तुम्ही गृहिणी म्हणून फेल नाही ठरत ना. ती एक हेल्प आहे. तसं आपल्या मुलांना काही बदल करण्यासाठी मुलांमध्ये काही गोष्टी प्रिव्हेंटिव्ह लेवलवर सांगण्यासाठी जर आपल्याला काउन्सिलरची मदत घ्यावी लागली तर तो टॅब्यू त्यांच्यामध्ये नाहीच आहे. आता तो आपल्यामधून निघायची गरज आहे. आपल्याला ठरवावं लागेल की मला नाही आहे माझ्या मुलांना म्हणजे नुकसान झालं तर चालेल पण मीच सगळं करीन असं नाही होऊ शकत. काही ठिकाणी कसं म्हणजे ते सोनाराने कान टोचावं म्हणतात ना, तसं काहीतरी आहे की ते रेड फ्लॅग्स आपल्याला दिसल्यावर काउन्सिलरकडे नेण्यात तुमचा इगो किंवा गैरसमज हे आधी बाजूला करावे लागतील. वागण्यातले बदल आपल्याला अचूक कळतात. वागण्यात बदल झालेले लक्षात येतात. पण त्याच्याबरोबर किती लक्ष द्यायचं आहे हे आपलं ठरत नाही. ह्याला दुर्लक्ष करायचं आहे, हा असाच वागतो म्हणायचं आहे का न्यायचं आहे. फक्त ड्रग्ससाठी नाही तर बिहेवियरल इश्यूजसुद्धा नंतर खूप वाढत जातात. काही मुलं खूप निष्क्रिय होऊन जातात. काहीच करायचं नसतं त्यांना. काहीच शिकायचं पण नसतं, अभ्यास पण करायचा नसतो. त्यांना फक्त आता मस्त आणि आता करिअरचे दिवस जवळ आलेले असतात. अशा ठिकाणी सुद्धा काउन्सिलरची मदत होऊ शकते. त्यामुळं कुठंही आपल्याला असं वाटत असेल की आता आपलं बिहेवियरल इश्यूज दिसत आहेत, इमोशनल इश्यू दिसत आहेत आणि ते आपल्याच्याने हँडल होत नाही आहेत आणि इथं कुणीतरी आपल्याला मदत करायची गरज आहे, तर ओपनली पुढे यायची गरज आहे. जेनझी जसं ओपनली पुढे येतो आपण त्यांच्याकडून शिकायची गरज आहे की मिलेनियल्ससुद्धा तेवढेच पुढे येऊन आपल्या मुलांना मदत करू शकतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.